आज आपण मधल्या वेळेस खाण्यासाठी गव्हाच्या पिठाचा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत। आवाजावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे आणि चवीला तर खूपच भारी होतो, मस्त चटपटीत आणि मसालेदार। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लेयर्स असलेला हा खुसखुशीत नाश्ता बनवण्यासाठी आपण फक्त घरातलं साहित्य वापरलेलं आहे। यासाठी बाहेरून कुठलंही वेगळं असं सामान किंवा साहित्य आणायची गरज पडत नाही। भरपूर लेयर्स असलेला हा नाश्ता तुम्ही चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता, खूपच भारी लागतो। कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। इथे मी 1 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता आणि रोज चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ इथे घ्यायचं आहे। नंतर इथे आपल्याला पाव वाटी म्हणजेच पाव कप मी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। पोहे खाण्याचा 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे। ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा। नंतर पाऊण चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर टाकायची, अर्धा चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे। नंतर 1 चमचा इथे कसुरी मेथी हातावरती थोडीशी चोळून टाकायची। पावडर असेल तर यामध्ये तुम्ही पावडर सुद्धा टाकू शकता। नंतर नाश्ता छान चटपटीत व्हावा यासाठी इथे मी पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे। आता हे सर्व मसाले या गव्हाच्या पिठामध्ये छान कोरडेच एकत्र करून घ्यायचे आहेत। इथे माझे मसाले आणि पीठ छान एकत्र करून झालेले आहेत। आता एका वाटीमध्ये आपल्याला हे मसाले एकत्र करून घेतलेले पीठ काढून घ्यायचं आहे। तर पोहे खाण्याचे 2 चमचे इथे काढून घ्यायचं आहे। ही वाटी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ। नंतर उरलेल्या पिठामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तर इथे मी 1 पळी एवढं तेल टाकलेलं आहे, म्हणजेच 1 टेबलस्पून एवढं तेल यामध्ये टाकायचं आहे। आता टाकलेलं हे तेल गव्हाच्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। जसं आपण शंकरपाळी बनवताना मैद्याला तेल चोळून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने। पीठ आणि तेल छान एकत्र करून झाल्यानंतर त्याची अशी मूठ वळून बघायची। इथे मूठ वळली जात आहे याचा अर्थ समजून जायचं की तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर अशी ही कणिक भिजवून घ्यायची आहे। ही कणिक भिजवताना जेवढी घट्ट तुम्हाला भिजवता येणार तेवढी याला घट्ट भिजवून घ्यायचं। हा नाश्ता तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी 2 ते 3 आठवडे सुद्धा साठवून ठेवू शकता, अजिबात खराब वगैरे होत नाही। पण तुम्ही कितीही जास्त प्रमाणात बनवला ना तरी सुद्धा तो एवढ्या दिवस राहणारच नाही, कारण खूपच जास्त चविष्ट लागतो। आता इथे माझी घट्टसर अशी कणिक भिजवून झालेली आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ही कणिक मुरवत ठेवायची आहे। दुसरीकडे ज्या वाटीमध्ये आपण 2 चमचे गव्हाचं पीठ काढून घेतलेलं होतं त्या वाटीमध्ये 2 चमचे आपल्याला पातळ तूप टाकायचं आहे। तूप आणि हे पीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे। इथे आपला साठा बनवून तयार झालेला आहे। हा साठा सुद्धा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि दुसरीकडे 15 मिनिटं कणिक सुद्धा मी छान मुरवून घेतलेली आहे। कणिक छान मुरल्यामुळे थोडीशी आणखी जास्त घट्ट होते। मुरल्यामुळे यामधला रवा थोडासा फुलतो। आता ही कणिक आपल्याला जवळपास 1 मिनिटभर छान मळून घ्यायची आहे। थोड्या वेळ कणिक मळून घेतल्यामुळे ती थोडीशी नरम होते आणि नरम झाल्यामुळे आपल्याला त्याची पोळी लाटायला थोडीशी सोपी पडते। कणिक मळून झाल्यानंतर या कणकेचे आपल्याला एकसारखे 2 गोळे करून घ्यायचे आहेत। त्यापैकी एका गोळ्याला हातावरती याला थोडासा गोल गरगरीत आकार द्यायचा आहे। नंतर भाकरीला जसं सुरुवातीला बनवतं अगदी तसं याला फ्लॅट करून घ्यायचं आहे। नंतर पोळपाटावरती ही कणिक किंवा हा गोळा ठेवायचा, यावरती थोडंसं सुकं गव्हाचं पीठ लावायचं आणि रोज आपण चपाती बनवतो अगदी तशी याची चपाती बनवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर या चपातीला तुम्ही थोडंसं जाड सुद्धा ठेवू शकता, पण मी रोजची जशी आपली चपाती असते अगदी त्याच जाडीची इथे ठेवलेली आहे। थोडंसं पातळ असेल तर नाश्ता तळायला वेळ थोडासा कमी लागतो। इथे मस्त गोल गरगरीत आणि पातळ अशी चपाती माझी लाटून झालेली आहे। याची जाडी सुद्धा तुम्ही बघू शकता। आता आपण जो साठा बनवून घेतलेला होता त्यापैकी 1 चमचा साठा या चपातीवरती टाकायचा आहे आणि संपूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, अगदी काठापर्यंत। साठा लावून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कडेने याचा पूर्ण रोल बनवून घ्यायचा आहे। फक्त रोल बनवताना खूप जास्त प्रेशर देऊन किंवा घट्ट असं दाब देऊन याला बनवून घ्यायचं नाही। इथे माझा रोल बनवून झालेला आहे। परत एकदा लाटण्याने याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे, हलकंसं चपटं करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने परत अर्धा चमचा एवढा साठा टाकायचा आणि संपूर्ण वरती लावून घ्यायचा आहे। साठा लावून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत एकदा याला फोल्ड करून घ्यायचं आहे। पण यावेळेस फोल्ड करून झाल्यानंतर थोडंसं याला दाबून घ्यायचं आहे हाताने। नंतर परत एकदा लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे। इथे मी जवळपास 2 ते 2.5 इंच आपला नाश्ता लांबीचा होणार एवढं याला लाटून घेतलेला आहे आणि नाश्ता कडेने उघडू नये यासाठी कडा थोड्याशा याच्या दाबून घ्यायच्या, बंद करून घ्यायच्या। नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाच्या अंतरावरती याच्या आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। साठा लावून फोल्ड करून घेतलेलं असल्यामुळे नाश्त्याला लेयर्स भरपूर प्रमाणात येतात आणि खूप जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत नाश्ता आपला तयार होतो।
इथे याला कट करून घेतलेला आहे आणि याचे लेयर्ससुद्धा तुम्ही बघू शकता। आता लगेचच आपण नाश्ता तळायला घेऊ। तर तळण्यासाठी मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम करून झाल्यानंतर एक एक नाश्ता यामध्ये तळण्यासाठी सोडायचा आहे आणि नाश्ता पूर्ण तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती नाश्ता छान हलका तांबूस रंग येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। नाश्ता तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी 10 ते 15 सेकंदच झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की याचे लेयर्स मस्त फुलायला लागलेले आहेत। भरपूर असे लेयर्स याचे पडलेले आहेत। झाऱ्याने अलटपलट करून नाश्ता आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। हा नाश्ता तळण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतो। इथे मी पातळ पोळी लाटून घेतलेली असल्यामुळे कमीत कमी मला 7 ते 8 मिनिटं लागलेले आहेत। तुम्ही जर हलकीशी जाड चपाती लाटून घेतली तर तुम्हाला 8 ते 10 मिनिटसुद्धा वेळ लागू शकतो। याला छान हलका तांबूस रंग आलेला आहे। आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि यामधलं सर्व तेल नितळून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या गोळ्याचा सुद्धा नाश्ता बनवून छान खरपूस होईपर्यंत याला तळून घेऊ। तर इथे माझा सर्व नाश्ता तळून झालेला आहे। नाश्ता गरम गरम असतानाच यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा। चाट मसाला टाकल्यामुळे नाश्ता खूपच जास्त चटपटीत होतो आणि भारी लागतो। चाट मसाला संपूर्ण नाश्त्यावरती व्यवस्थित कोट होणार अशा पद्धतीने याला छान एकत्र करून घ्यायचं। जेव्हा नाश्ता पूर्ण थंड होतो ना तेव्हा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो। तर इथे आपला मस्त चटपटीत असा गव्हाच्या पिठाचा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे। रेसिपी तर तुम्ही पूर्ण बघितलेलीच आहे। तर घरातल्या मोजक्याच साहित्यामध्ये नाश्ता आपला तयार होतो आणि खरंच चवीला खूप 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 भारी होतो। त्यामुळे घरी एकदा नक्की करून बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।